सो हे दुसरं प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रेक्टिफिकेशन आपण शिकलेलो आहे. रेक्टिफायर म्हणजे काय की एसी सिग्नलचं कन्व्हर्जन जे असतं ते आपण डीसी मध्ये करतो. तर इथे वेव्हफॉर्म तुम्ही बघू शकता. ही जी आहे ही इनपुट वेव्हफॉर्म आहे जी की एसी सिग्नल आहे. आता हा एसी जो आहे आपण ह्या ट्रान्सफॉर्मर पासून घेणार आहोत बिकॉज ट्रान्सफॉर्मर आपल्याला एसी टू एसी कन्वर्ट करून देतो. बरेचसे इन्स्ट्रुमेंट जे असतात ते डीसी सिग्नल वरती काम करतात. अशा केसमध्ये आपण रेक्टिफिकेशन नावाचा प्रोसेस यूज करतो किंवा रेक्टिफायर आपण यूज करत असतो. तर या ठिकाणी आता हाफ वेव्ह रेक्टिफायरला सगळ्यांना माहिती की सिंगल डायोड यूज होतो आणि फुल वेव्हला आपण 2 डायोड यूज करतो. फक्त ट्रान्सफॉर्मर मध्ये पण फुल वेव्हला चेंज असतो. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. तर आपण आता पहिले फोकस करूया हाफ वेव्ह वरती. किट हे जे आहे ही किट आहे याच्यावरती कनेक्शन केलेली आहे. मी तुम्हाला कनेक्शन पहिले समजून सांगतो आणि नंतर आपण जाऊया हाफ वेव्ह फुल वेव्हच्या डिस्कशन कडे. तर ही वेव्हफॉर्म आता तुम्हाला दिसते ही इनपुट आहे. त्याच्यानंतर याचं कन्व्हर्जन हाफ वेव्ह मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला आउटपुट बघायला मिळेल सीआरओ वरती. तर सीआरओचा आउटपुट आपण शेवटी बघूया. पहिले थोडंसं एक्सप्लेन करून देतो मी तुम्हाला की काय आपण कनेक्शन करतो या किट वरती. तर ऍज युजल तुमच्या ह्या सर्किट डायग्राम प्रमाणे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर आपण कनेक्ट केलेला आहे. रेड म्हणजे पॉझिटिव्ह जनरली आपण कन्सिडर करतो. या ठिकाणी बघा तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर जसं सर्किट डायग्राम मध्ये सिंगल डायोड आहे तर इथे तुम्हाला डायोड बघायला मिळेल. हा जो डायोड आहे हा रेक्टिफिकेशन डायोड म्हणून आपण यूज करतोय आणि याचं जे आउटपुट आहे हे लोड रेझिस्टन्सला इथे दिलेलं आहे. म्हणजे या सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला जो रेझिस्टन्स इथे बघायला मिळतोय तो इथे कनेक्ट केला आणि याच्या अक्रॉसचं जे आउटपुट आहे ते आपण व्ही आउटपुट म्हणून डीसी आउटपुट जे आहे ते आपण इकडे सीआरओ ला पुढे कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर असं सिंपल कनेक्शन आहे. आता इनपुटची जी वेव्ह आहे ती फुल वेव्ह तुम्हाला अशी बघायला मिळेल. आता आउटपुटची वेव्ह आपण चेक केली तर तुम्हाला अशी बघायला मिळेल. मी तुम्हाला आता सीआरओचं आउटपुट शो करतो या पद्धतीने. तर हे बघा ही या टाईपचं सर्किट कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशी वेव्ह बघायला मिळते सीआरओ वरती. दिस इज हाफ वेव्ह. आता आपण काय करूया की याचंच फुल वेव्हचं आपण चेक करूया की फुल वेव्ह कशी असते. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी ही जे हा जो इनपुट सिग्नल आहे तो आपण चेक करू. हा इनपुट सिग्नल जो आहे ही जी रेड वायर आहे हे इनपुट आहे. ठीक आहे. तर इथे हे आउटपुट जे आहे आउटपुटच्या ऐवजी आपण काय करूया आता इनपुटला कनेक्ट करूया. मग तुम्हाला फुल वेव्ह बघायला मिळेल. बघा ही आता मगाची स्क्रीनवरती दिसणारी ही हाफ वेव्हच्या ऐवजी फुल वेव्ह. तर याचे मेजरमेंट कसे घ्यायचे हे मी तुम्हाला ऑन पेपर सांगतो. पण इथे तुम्ही लक्ष द्या. आता या ठिकाणी ही जे एक्स स्क्वेअर जो दिसतोय हा 1 स्केल डिव्हिजन आहे. हा एक्स स्क्वेअर जो आहे तो 1 स्केल हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे आणि व्हर्टिकल ऍक्सिस आहे. इथे याला तुम्ही एक्स ऍक्सिस म्हणणार याला तुम्ही वाय ऍक्सिस म्हणणार. एक जी स्केल आहे ही जी एक छोटासा जो स्क्वेअर दिसतोय हा काय आहे हे मी तुम्हाला ऑन पेपर सांगतो आणि ते तुम्हाला मेन्शन करून देतो हाऊ वी कॅन मेजर. फक्त इकडचे नॉब तुम्ही लक्षात घेऊ शकता. हा होल्ड पर डिव्हिजन आहे हा टाइम पर डिव्हिजन आहे. म्हणजे हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी मेजरमेंटसाठी यूज केला जातो आणि हा जो आहे हा अँप्लिट्यूड मेजरमेंटसाठी यूज केला जातो. हा होल्ड पर डिव्हिजनचा नॉब आहे आणि हा तुमचा टाइम पर डिव्हिजनचा जो की फ्रिक्वेन्सीसाठी यूज केला जातो. तर अशा पद्धतीने जनरल कनेक्शन्स करायचे आहे. आता आपण ही वायर जी आहे ही वायर जी आहे तुमची तर ही तुमची याची वायर होती इनपुटची. आता परत आपण तुम्हाला आउटपुटची वायर आपण शो करू. आउटपुट काय आता आहे ते बघा. आता तुम्हाला परफेक्ट हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन झालेली मिळेल. म्हणजे आपलं जे प्रॅक्टिकल आहे ह्या प्रपोर्शन नुसार आपल्याला आता फुल वेव्हचं हाफ वेव्ह मध्ये कन्व्हर्जन बघायला मिळत आहे. ठीक आहे. तर हे आहे तुमचं हाफ वेव्ह रेक्टिफायर. सेम वे अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या बोर्डवरती फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. म्हणजे यू कॅन सी. तर या ठिकाणी हाफ वेव्ह जसा आहे तसाच फुल वेव्ह आहे इथे खाली. ओके. आणि इथे सेंटरला आहे ब्रिज.
ओके, तर आपल्याला दोन प्रॅक्टिकल आहे, हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह. तर फुल वेव्हला आपण कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करतो तर सेंटर टॅप, म्हणून 1 2 3. मग हा सेंटर टॅप इनपुट ट्रान्सफॉर्मर आहे. 1 2 3 ह्या पिन तुम्हाला इथे कनेक्ट करायच्या आहे आणि तुम्हाला फुल वेव्ह रेक्टिफिकेशन बघायला मिळणार आहे. ओके, तर असे दोन प्रॅक्टिकल आपल्याला आहे, हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन आणि फुल वेव्ह रेक्टिफिकेशन. तर याचं आउटपुट वेव्ह फॉर्म म्हणजे हे जे आहेत, हे टेबल, ऑब्झर्वेशन टेबल कसा फिल करायचा आणि कसं वेव्हफॉर्म डिटेक्ट करायचं, त्याचं अँप्लिट्यूड कसं काढायचं ते मी तुम्हाला ऑन पेपर समजावून सांगतो.